आज आपण स्प्रिंग सिक्युरिटी बघणार आहोत. स्प्रिंग सिक्युरिटी कशासाठी वापरली जाते, तर आपले जे एंड पॉईंट्स आहेत त्यांना सिक्युअर्ड करण्यासाठी. मग आपण प्रॅक्टिकल म्हणून काय करणार आहोत, एक असा एंड पॉईंट बनवणार आहोत पब्लिक नावाचा. या एंड पॉईंटच्या पुढे जी काही पेजेस असणार ती पेजेस कोणीही ॲक्सेस करू शकतो, म्हणजे ती पब्लिकली अवेलेबल आहेत सगळ्यांना. मग जी पेजेस ॲडमिन या एंड पॉईंटने सुरू होत आहेत ती पेजेस फक्त ॲडमिन ॲक्सेस करू शकतो लॉग इन वगैरे करून. त्याच्यानंतर काही पेजेस असणार ती एम्प्लॉई ॲक्सेस करू शकतो लॉग इन करून, आणि काही पेजेस असणार ती मार्केटर ॲक्सेस करू शकतो लॉग इन करून. असं आपण हे प्रॅक्टिकल करून बघणार. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हो का पूजा? ओके. मग त्यासाठी मी इथे एक नवीन प्रोजेक्ट बनवतो. इथे मॅवन सिलेक्ट करतो, लँग्वेज जावा, स्प्रिंग बूटचं लेटेस्ट व्हर्जन आहे ते राहू दे. प्रोजेक्टला नाव देतो स्प्रिंग सिक्युरिटी डेमो असं नाव देतो. पॅकेजिंग वेअर करतो आणि माझ्याकडे अवेलेबल असणारं जावा व्हर्जन सिलेक्ट करतो. आता इथे मी डिपेंडन्सीज ॲड करणार आहे. डिपेंडन्सीजमध्ये मी कोणकोणत्या डिपेंडन्सी ॲड करणार, तर मला इथे काही डेटाबेस कनेक्टिव्हिटी दाखवायची नाही, त्याच्यामुळे GPA रिपॉझिटरी, त्याच्यानंतर MySQL ड्रायव्हर हे मी घेणार नाही. पहिला काय घेतो, स्प्रिंग वेब घेतो. त्याच्यानंतर मला लागणार थाईमलीफ, आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे मला लागणार तो म्हणजे स्प्रिंग सिक्युरिटी. स्प्रिंग सिक्युरिटी कळलं? आणि मी इथे जनरेट बटनला क्लिक करतो. इथे त्यांनी मला एक कोड जनरेट करून दिला, तो मी ओपन करतो. हा मी माझ्या फोल्डरमध्ये टाकतो. ऑलरेडी स्प्रिंग सिक्युरिटी डेमो म्हणून आहे, त्याला मी आधी डिलीट करतो. आणि आताचा जो फोल्डर होता तो, आताची जी फाईल होती ती इथे कॉपी पेस्ट करतो आणि याला एक्स्ट्रॅक्ट करतो. इथे एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे फाईल, ओपन करतो. आता ही फाईल मला इंटेलिजेमधून ओपन करायची. याला राईट क्लिक केलं, ओपन फोल्डर ॲज इंटेलिजे. आता मी इथे काय करतो, हे सगळं डाउनलोड झाल्यानंतर इथे कंट्रोलर बनवतो. कंट्रोलरसाठी पॅकेज बनवतो. याच्यामध्ये माय कंट्रोलर नावाचा क्लास बनवला आणि याला एनोटेशन दिलं @कंट्रोलर. मला आता काही इथे मेथड्स बनवायचे आहेत पब्लिकसाठी, ॲडमिनसाठी, एम्प्लॉईसाठी आणि मार्केटरसाठी. मग मी इथे काय करतो, आधी वेब पेजेस बनवून घेतो, कळलं? मग कंट्रोलर बनवतो. टेम्पलेटमध्ये जातो आणि इथे एक HTML पेज बनवतो. पब्लिक 1 असं याला नाव देतो या पेजला. दुसऱ्याला पब्लिक 2 असं नाव देतो. त्याच्यानंतर ॲडमिन 1 आणि ॲडमिन 2 अशी नावं देतो. त्याच्यानंतर आणि आपला कोण युजर आहे EMP1 EMP2, स्पेलिंग चुकलं, रिनेम करतो EMP2. ओके. आणि आपला अजून एक कोण आहे युजर, मार्केटर 1 मार्केटर 2.
अशी मी ही पेजेस बनवून घेतली. 2 पब्लिकसाठी पेजेस जी सगळ्यांना ॲक्सेसिबल असतील, 2 ॲडमिनसाठी पेजेस जी फक्त ॲडमिनला ॲक्सेसिबल असणार, 2 एम्प्लॉईसाठी पेजेस जी फक्त एम्प्लॉईला ॲक्सेसिबल असणार, 2 मार्केटरसाठी पेजेस जी फक्त मार्केटरला ॲक्सेसिबल असणार. पब्लिकची पेज सगळ्यांना ॲक्सेसिबल असणार, लॉग इन करायची गरज नाही. आणि ही जी बाकीची पेजेस आहेत ॲडमिन, एम्प्लॉई आणि मार्केटरची, त्यांना मात्र लॉग इन करायची गरज आहे. मग आता या सगळ्या पेजेसमधला कोड सेम आहे ना, तर मी तो आपल्याला ओळखता यावा म्हणून मी इथे काय करतो, यांच्यामध्ये काही कोड लिहितो. इथे मी लिहितो, एक h1 टॅग घेतो, दिस इज पब्लिक पेज 1 किंवा पब्लिक पेज 1 एवढं लिहितो. अलाइन इज इक्वल टू सेंटर करतो. इथे अलाइनच्या इथे बघा हे आलं आहे ना आडवी रेषा, म्हणजे हे काय आहे, डेप्रिकेट झालेलं आहे हे ॲट्रिब्यूट. मग आपण हे दुसऱ्या पद्धतीने कसं देऊ शकतो, स्टाईल अलाइन कोलन सेंटर असंही देऊ शकतो. पब्लिक पेज 1. इथे सुद्धा टायटल मी बदलतो, याला नाव काय देतो, पब्लिक 1. असंच सेम मी पब्लिक 2 मध्ये हा कोड कॉपी पेस्ट करतो, फक्त 1च्या ठिकाणी 2 करतो. आता मी ॲडमिनमध्ये जातो, ॲडमिनमध्ये मी सेम कोड कॉपी पेस्ट करतो, फक्त पब्लिकच्या ठिकाणी ॲडमिन शब्द लिहितो. त्याच्यानंतर ॲडमिन 2 साठी बनवतो. त्याच्यानंतर एम्प्लॉईसाठी, एम्प्लॉईचं दुसरं पेज, त्याच्यानंतर मार्केटरचं पहिलं पेज, त्यानंतर मार्केटरचं दुसरं पेज. अशा प्रकारे ही मी सगळी पेजेस बनवून ठेवलेली आहेत. क्लोज का होत नाहीत, हा आय डी रिस्टार्ट करतो, हा क्लोज होत नाहीत. झाली क्लोज. आता मी कंट्रोलरकडे जातो आणि कंट्रोलरमध्ये काय लिहितो, काही मेथड्स लिहितो. पहिली मेथड लिहितो पब्लिक 1 पेज ॲक्सेस करण्यासाठी, मग पब्लिक 2 पेज ॲक्सेस करण्यासाठी, मग ॲडमिन पेज ॲक्सेस करण्यासाठी मग ॲडमिनचं सेकंड पेज, मग एम्प्लॉईचं पहिलं, मग एम्प्लॉईचं दुसरं, मग मार्केटरचं पहिलं, मार्केटरचं दुसरं. अशा मी काही इथे मेथड्स बनवतो. पब्लिक स्ट्रिंग. आता हे बघा इथे काहीतरी हे लाल येतं आहे ना, ह्याच्यामध्ये तुमचा कोडिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. असे जर काही प्रॉब्लेम येत असतील इम्पोर्ट करण्यामध्ये तर काय करायचं, ही जी pom.xml फाईल असते तिला काय करायचं, रिलोड करायचं. maven रिलोड प्रोजेक्ट. मग अशा टाईपचे जे एरर असतात ते जाणार. इथे तुमची मिस्टेक नसते, काहीतरी आय डीमध्ये प्रॉब्लेम झालेलं असतं. बघा गेले ना. आता मी इथे मेथड बनवतो पब्लिक स्ट्रिंग पब्लिक पेज 1 या नावाची एक मेथड बनवली. रिटर्न, कुठलं पेज रिटर्न करणार, ही पब्लिक 1 नावाचं पेज. आता ही मेथड कधी कॉल व्हायला पाहिजे, तर @get mapping /public /page 1 हा जेव्हा URL फायर केला जाणार तेव्हा हे पब्लिक 1 हे पेज मला दिसलं पाहिजे. असंच मी काय करतो, दुसऱ्या पेजसाठी बनवतो. झालं.
आता हे मी बनवले पब्लिकसाठी. असंच मी काय करतो, ॲडमिनसाठी बनवतो. एवढा कोड सिलेक्ट केला, कंट्रोल R दाबला म्हणजे रिप्लेस कर. ज्या ठिकाणी पब्लिक शब्द आहे त्या ठिकाणी काय कर, ॲडमिन शब्द लाव. अरे बापरे हा जो कीवर्ड होता आपला पब्लिक वर्ड, हा सुद्धा रिप्लेस झाला. ठीक आहे, हे मी आता कॉपी पेस्ट करतो खाली. याच्यामध्ये काय करतो, ज्या ठिकाणी ॲडमिन शब्द आहे त्या ठिकाणी EMP शब्द लाव. झालं. त्याच्यानंतर इथे ज्या ठिकाणी ॲडमिन शब्द आहे त्या ठिकाणी मार्केटर शब्द लाव. झालं. ही स्पेलिंग आता यांना मॅच झाली पाहिजेत. हां, इथे जे काय देतात ते मी हे पुढे कॉपी रिप्लेस करणार आहे, फाइंड रिप्लेस करणार आहे. हे लक्षात ठेवून मी यांना नावं दिली होती. तर झालं, माझा कंट्रोलर आता इथे रेडी झालेला आहे. मग आता मला हे पेज आहे ते टेस्ट करायचं आहे. मग स्प्रिंगचा प्रोजेक्ट रन करण्यापूर्वी पहिली स्टेप आपण काय करतो, तर pom.xml मधून जी प्रोव्हायडेडवाली जी फाईल असते, ही प्रोव्हायडेडवाली जी लाईन असते ती आपण काढून टाकतो आणि पुन्हा रिबिल्ड करतो. इथे हा रिबिल्डचा ऑप्शन नाही मिळाला तर मग अशाप्रमाणे तुम्ही इथून करू शकता, राईट क्लिक, मॅवन, रिलोड प्रोजेक्ट. तर आता ही जी मेन फाईल आहे प्रोजेक्टची ती रन करतो. आणि इथे लोकल होस्ट खोलून 8080 टाकतो. तर इथे बघा डायरेक्ट लॉग इन पेज आलेलं आहे आणि तुम्हाला ती पेजेस ॲक्सेस होणार नाही तिथून. पब्लिक स्लॅश पेज 1 असं जर मी टाकलं तरी मला हे इथे लॉग इन फॉर्मवरती घेऊन जातो. हे मला ॲक्सेस होत नाही आहे, कुठलंच मला ॲक्सेस होणार नाही. पब्लिक स्लॅश पेज 2 असं जरी टाकलं तरी मला ॲक्सेस होणार नाही. पब्लिक स्लॅश ॲडमिन 1 काहीच मला ॲक्सेस होणार नाही. सॉरी, इथे काय आहे, ॲडमिन स्लॅश पेज 1 इथे ॲडमिन स्लॅश पेज 1 नाही याला ॲक्सेस होणार. इथे त्याने हे सगळे एंड पॉईंट सिक्युअर्ड केलेले आहेत. हे मी कसं ॲक्सेस करू शकतो, तर यांनी इथे मला युजर नेम पासवर्ड दिलेला आहे, हा वाला. हा मी कॉपी केला. इथे युजर नेम युजर टाकतो, पासवर्ड आता कॉपी केलेला टाकतो. आता मात्र मला हे ॲक्सेसिबल होतात. ॲडमिन स्लॅश पेज 1, पब्लिक स्लॅश पेज 1, बघा पब्लिक पेज 1, त्याच्यानंतर हे पब्लिक पेज 2, त्याच्यानंतर एम्प्लॉईचं पेज 1, त्यानंतर एम्प्लॉईचं पेज 2, त्यानंतर ॲडमिनचं पेज 1, त्यानंतर ॲडमिनचं पेज 2, त्यानंतर मार्केटरचं पेज 1 आणि मार्केटरचं पेज 2. म्हणजे आपला कंट्रोलर व्यवस्थित काम करतो, ही पेजेस आहेत ती व्यवस्थित काम करतात. मग याने काय केलं, बाय डिफॉल्ट स्प्रिंग सिक्युरिटी त्याने ॲड केली. इथे जे काय पेजेस मी ॲक्सेस करतो याच्यातून जर मला लॉग आउट करायचं असेल तर इथे स्लॅश लॉग आउट हा URL बाय डिफॉल्ट तुम्ही जेव्हा फायर करता तेव्हा लॉग आउटचं पेज येतं. झालं, यू हॅव बीन साइन आउट. आता जर मी हे पेजेस मगाशी ॲक्सेस करायला गेलो तर ही मला ॲक्सेस होणार नाहीत. कळलं ना. इथे pom.xml मध्ये जी सिक्युरिटी आहे, स्प्रिंग सिक्युरिटी ची डिपेंडन्सी ही एक हे जर मी डिसेबल्ड करून टाकल्या, स्प्रिंग सिक्युरिटीच्या जी डिपेंडन्सी आहेत त्या समजा मी इथे डिसेबल्ड करून टाकलं, ही एक समजा कमेंटमध्ये टाकली समजा, त्यानंतर ही एक कमेंटमध्ये टाकली आणि ही एक कमेंटमध्ये टाकली आणि हा प्रोग्राम रन केला. हे
पेज रिफ्रेश केलं, अरे तरी पण येतं. हां, मला हे रिबिल्ड केलं पाहिजे आणि हा कोड आहे तो रिबिल्ड केल्याच्या नंतर मी हा प्रोजेक्ट रन करतो. आणि हे पेज मी रिफ्रेश करतो. आता रिफ्रेश करण्यापेक्षा आता हे डायरेक्टली पेज ॲक्सेस करायला जातो. आता हे डायरेक्टली ॲक्सेस होतं आहे बघा. पेज 1, पेज 2, पब्लिकचं, त्यानंतर ॲडमिनचं, सगळ्यांची पेजेस ॲक्सेस होणार. मग हा सिक्युरिटीचा मगाचा जो फॉर्म होता, लॉग इन फॉर्म, तो का दिसला? तर या डिपेंडन्सीजमुळे. या ज्या डिपेंडन्सीज आहेत ते बाय डिफॉल्ट काय करतात, तुमचे सगळे एंड पॉईंट्स आहेत ते सिक्युअर्ड करून टाकतात. म्हणजे हे आता जर मी कमेंटमधनं काढून टाकलं, पुन्हा प्रोजेक्ट बिल्ड केला आणि रन केला, आणि हे जे आता मला ॲक्सेस होत होतं ते सेम पेज जर मी रिफ्रेश करायला गेलो तर काय होणार? फॉर्म येणार. आणि मग मला इथे युजरनेम हे टाकावं लागणार आणि पासवर्ड याने दिलेला टाकावा लागणार. इथे खाली दिलेला पासवर्ड. हां, कळलं? तरच हे पेज मला आता ॲक्सेस होतं. पण ॲडमिन, मार्केटर, त्याच्यानंतर पब्लिक, या सगळ्यांसाठी EMP, या सगळ्या युजर्ससाठी त्याने काय केला, एकच लॉग इन बनवलं आहे. तर आपल्याला तसं नको आहे. आपल्याला ॲडमिनने जर लॉग इन केलं तर ॲडमिनच ते पेज ॲक्सेस करू शकला पाहिजे. ॲडमिनने जर लॉग इन केलं तर ॲडमिनला स्वतःचीच पेजेस दिसली पाहिजेत. एम्प्लॉईची आणि मार्केटरची पेजेस दिसू नयेत. मार्केटरने लॉग इन केलं तर त्याला स्वतःचीच पेजेस दिसली पाहिजेत, मार्केटरवाली, मार्केटर या एंड पॉईंटने सुरू होणारी, इतर कुठली दिसू नयेत. एम्प्लॉईने केलं तर एम्प्लॉईला सुद्धा स्वतःचीच पेजेस दिसली पाहिजेत, ॲडमिन आणि मार्केटरची दिसू नयेत. असं आपल्याला करायचं आहे तर लॉग इननुसार. तर त्याच्यासाठी मला काही कन्फिगरेशन करावं लागेल याच्यामध्ये. आणि हा जो पासवर्ड येतो आहे हा ऑटो जनरेट येतो आहे ना, याच्याऐवजी मला स्वतःचा पासवर्ड पाहिजे. याच्यासाठी मला स्वतःचा पासवर्ड पाहिजे, तर तो सुद्धा मी कन्फिगर करू शकतो. कसा? तर त्याच्यासाठी मला एक इथे क्लास बनवावा लागेल. मी एक पॅकेज बनवतो सिक्युरिटी नावाचा आणि त्याच्यात तो क्लास बनवतो. नाव देतो त्याला माय सिक्युरिटी कॉन्फिगरेशन. आणि जसं कंट्रोलरला आपण ॲनोटेशन देतो तसंच इथे सुद्धा ॲनोटेशन देतो, इनेबल वेब सिक्युरिटी हे ॲनोटेशन देतो. आणि एक फिल्टर चेन नावाची मेथड बनवतो. एक फिल्टर चेन नावाची मेथड बनवतो जी पॅरामीटर घेणार HTTP सिक्युरिटी आणि रिटर्न काय करणार, सिक्युरिटी फिल्टर चेन याचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार. याला ॲनोटेशन देतो @bin. आणि ही जी HTTP नावाची मेथड आहे, सॉरी, हे जे HTTP नावाचं हे जे ऑब्जेक्ट आहे HTTP सिक्युरिटी क्लासचं, त्याची एक ऑथराइज HTTP रिक्वेस्ट नावाची मेथड आहे ही. मग आता मी इथे काय करतो,
रिक्वेस्ट मॅचर्स ही मेथड कॉल करतो. ही काय असते ते सांगतो. जेव्हा आपण /publicने सुरू होणारे URL फायर करणार, /public म्हणजे पुढे पेज 1 असू दे, नाही तर पेज 2 असू दे, नाही तर आणखी काही असू देत. हे जे आहेत हे कोणाला परमिट झाले पाहिजे तर सगळ्यांना, परमिट ऑल, सगळ्यांना हे परमिट झाले पाहिजेत. इथे जो एरर दिसतोय काहीतरी आपण तो ट्राय कॅचमध्ये टाकू शकतो किंवा थ्रो करू शकतो वरती मेथड सिग्नेचरला. झाला, त्याने थ्रो केला. मग पब्लिक या एंडपॉईंटने सुरू होणारी पेजेस सगळ्यांना ॲक्सेसिबल झाली पाहिजेत. त्याच्यानंतर ॲडमिन या एंडपॉईंटने सुरू होणारी पेजेस कोणाला ॲक्सेसिबल झाली पाहिजेत, ज्याचा रोल ॲडमिन आहे त्यालाच ॲक्सेसिबल झाली पाहिजेत. त्याच्यानंतर EMPने सुरू होणारी जी पेजेस आहेत ती कोणाला ॲक्सेसिबल झाली पाहिजेत, ज्याचा रोल EMP आहे त्याला. आणि मार्केटरने सुरू होणारी जी पेजेस आहेत ती कोणाला ॲक्सेसिबल झाली पाहिजेत, ज्याचा रोल मार्केटर आहे त्याला. मग कुठलीही जरी रिक्वेस्ट आली, एनी रिक्वेस्ट, तर ती काय होऊ दे, वरती जे काही नियम सांगितले आहेत त्या नियम जे सांगितले आहेत त्याच्यानुसार काय होऊ देत, ऑथेंटिकेट होऊ देत. कळलं? कुठलीही जरी रिक्वेस्ट आली तर इथे जे काही नियम सांगितले आहेत त्यानुसार ऑथेंटिकेट होऊ दे. आणि हे ऑथेंटिकेट करण्यासाठी मला काय वापरावा लागतो, लॉग इन फॉर्म. मग या मेथडला आपण इथून हे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत. आता याच्या पुढे HTTPची ही जी ऑथराइज HTTP रिक्वेस्ट ही जी मेथड होती ती आपण कॉल केली. आता दुसरी मेथड वापरतो मी, इथे डॉट देऊन दुसरी मेथड वापरतो. दुसरी मेथड आहे फॉर्म लॉग इनची. आता मला काय पाहिजे, डिफॉल्ट लॉग इन फॉर्म पाहिजे. मग असा होता तोच डिफॉल्ट फॉर्म. जर मला कस्टम लॉग इन फॉर्म पाहिजे तर कसा करायचा ते तुम्हाला नंतर दाखवणार उद्या. कस्टमायझर विथ डिफॉल्ट, याने काय होणार, डिफॉल्ट लॉग इन फॉर्म मला दिसणार. मग आता हे जे काही मी HTTPला सगळं सेट केलेलं आहे इथून इथपर्यंतचं ते मला बिल्ड करायचं आहे HTTPची बिल्ड मेथड वापरून आणि रिटर्न करायचं आहे. रिटर्न तो काय करतो, फिल्टर चेन रिटर्न करतो. मग मी इथे खाली लिहितो रिटर्न ही मेथड. रिटर्न काय करते, हे जे काही HTTPचं ऑब्जेक्ट बनलेलं आहे म्हणजे जे इथून आलं आहे त्याला आपण हे सगळं सेट केलं. डॉट बिल्ड, बिल्ड मेथड काय रिटर्न करते, सिक्युरिटी फिल्टर चेनचं ऑब्जेक्ट रिटर्न करते. ते इथे त्याला मिळणार. त्याच्यानंतर इथे बिन ॲनोटेशन दिसते बघा, बिन ॲनोटेशन. मग असंच आणखी एक मला बिन बनवावी लागेल पासवर्डसाठी. हे बिन वगैरे ज्यांना आपण ॲनोटेशन देतो हे काय केले जातात, तर तुमचं जेव्हा हा प्रोग्राम किंवा हा प्रोजेक्ट रन होतो त्याच्यामध्ये ज्या ज्या मेथड्सला किंवा ज्या ज्या कंपोनंट्सला तुम्ही बिन हे ॲनोटेशन दिलेले आहेत त्यांना तो आधी लोड करून ठेवतो. मग ही जी मेथड होती फिल्टर चेनची, अशीच मी आणखी एक मेथड बनवतो, गेट युजर डिटेल सर्व्हिस नावाची. गेट युजर डिटेल सर्व्हिस नावाची एक मेथड बनवतो. हिचा रिटर्न टाईप काय असणार, युजर डिटेल सर्व्हिस. ही युजर डिटेल सर्व्हिस नावाचा एक क्लास आहे. आता याच्यामध्ये मला काय पाहिजे, ते युजर्स पाहिजेत, हे ॲडमिन, एम्प्लॉई, मार्केटर या टाईपचे. मग पहिला मी इथे एक ॲडमिनचा बनवतो. युजर डिटेल्स नावाचा एक क्लास आहे. ॲडमिन इज इक्वल टू युजर डॉट बिल्डर नावाची मेथड. मला युजर नेम वगैरे सगळं मी सेट करतो. एका लाईनमध्ये करू शकतो किंवा इथे खालूनही करू शकतो. युजर नेम याला काय सेट करतो, ॲडमिन.
पासवर्ड काय करतो 1 2 3, त्यानंतर ला रोल काय याचा तर ॲडमिन. मग हा जो रोलला इथे जे स्पेलिंग देता हे बरोबर याला मॅच झालं पाहिजे. इथे जे देतात ते याला मॅच झालं पाहिजे. रोल ॲडमिन आणि याला बिल्ड करून टाकतो. हे एक ॲडमिनचं ऑब्जेक्ट बनलं. असंच सेम मी काय करतो बाकीच्यांचं सुद्धा बनवतो. EMP साठी बनवतो. हे जे आहे ते कोणाला मॅच झालं पाहिजे, याला मॅच झालं पाहिजे. त्याच्यानंतर मार्केटरसाठी बनवतो. इथे जे काही देणार ते याला मॅच झालं पाहिजे. आणि जो पब्लिक युजर आहे तो काय लॉग इन करणार नाही, त्याला काय युजर नेम पासवर्ड द्यायची गरज नाही. मग हे जे काही 4 युजर आहेत ॲडमिन, EMP आणि मार्केटर, हे मी काय करणार एका लिस्टमध्ये ॲड करणार. हे काय करणार मी एका लिस्टमध्ये ॲड करणार. मग मी इथे एक लिस्ट बनवतो. लिस्ट कोणाची लिस्ट आहे ते युजर डिटेल्सच्या ऑब्जेक्टची लिस्ट आहे. इथे मी लिस्ट बनवली. कोर जावामध्ये ॲरे लिस्ट तुम्हाला शिकवली. java.util.list इम्पोर्ट केली आणि या लिस्टमध्ये मी ॲड करतो वरची ऑब्जेक्ट. ॲडमिन ॲड केला, त्याच्यानंतर एम्प्लॉई ॲड केला, त्याच्यानंतर मार्केटर ॲड करूया. झालं. आता ही जी लिस्ट आहे मला रिटर्न काय करायचं आहे, युजर डिटेल सर्व्हिसचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे ना. ते रिटर्न इन मेमरी युजर डिटेल मॅनेजर, याचा मी ऑब्जेक्ट एक रिटर्न करणार. समजा या ऑब्जेक्टला मी काहीतरी नाव दिलं, समजा OBJ दिलं, इज इक्वल टू न्यू इन मेमरी युजर डिटेल मॅनेजरला वरची लिस्ट युजर मी पास करणार हे, आणि रिटर्न काय करणार हे ऑब्जेक्ट रिटर्न करणार. मग इथे मी एक लाईन कोड कमी करू शकतो का, इथे ऑब्जेक्ट रिटर्न करतोय ना. OBJ म्हणजेच काय आहे तर इथून इथपर्यंतचा पार्ट आहे बरोबर, तो मी कट केला आणि इथे पेस्ट केला. मग याची मला गरज नाही. मग जसं ही एक बिन बनवलेली आहे तशीच ही सुद्धा बिन मी बनवू शकतो. कळलं. हे एक झालं. त्याच्यानंतर हा जो काही पासवर्ड असणार हा एन्कोडेड फॉर्ममध्ये ठेवायचा आहे की नाही हे सुद्धा तुम्ही स्पेसिफाय करू शकता. त्याच्यासाठी मी इकडे आणखी एक मेथड बनवू शकतो ज्याला नाव देणार गेट पासवर्ड एन्कोडर. गेट पासवर्ड एन्कोडर ही रिटर्न काय करणार, पासवर्ड एन्कोडरचं ऑब्जेक्ट हे रिटर्न करणार. रिटर्न जर तुम्हाला पासवर्ड इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये सेव्ह करायचं असेल डेटाबेसमध्ये तर तुम्ही काय करू शकता, इथे bcrypt पासवर्डचं ऑब्जेक्ट बनवू शकता. bcrypt पासवर्ड एन्कोडर, याला समजा काहीतरी नाव दिलं OBJ ऑब्जेक्टला, इज इक्वल टू न्यू bcrypt पासवर्ड एन्कोडर, आणि इथून ते ऑब्जेक्ट तुम्ही रिटर्न करू शकता. इथे सुद्धा मी कोड कमी करू शकतो. OBJ म्हणजेच काय तर एवढा पार्ट, मग एवढा पार्ट उचलून मी इथे ठेवलं तरी त्याचा अर्थ तोच होतो. आणि जर तुम्हाला तुमचा पासवर्ड इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये ठेवायचा नसेल तर तुम्ही काय रिटर्न करू शकता, नो ओप पासवर्ड एन्कोडर. याचा इन्स्टन्स रिटर्न करू शकता. याला सुद्धा मी काय देऊन टाकतो, बिन ॲनोटेशन देऊन टाकतो. म्हणजे 3 बिन ॲनोटेशनवाल्या मेथड झाल्या. ही एक सिक्युरिटी फिल्टर चेंज ज्याच्यात आपण सगळं कन्फिगरेशन केलं, दुसरी युजर डिटेल सर्व्हिस, आणि तिसरी ही पासवर्ड एन्कोडर. कळलं. मग आता एवढं करून मी हा प्रोजेक्ट रन करतो. इथे बघा EMP/page1 आहे ना, मी आता रिफ्रेश करायला जातो.
रिफ्रेश करायला गेलो तर त्याने लॉग इन फॉर्म आणला. एखादा ॲडमिनचं पेज मी ॲक्सेस करायला जातो, लॉग इन फॉर्म आणला. एखादा मार्केटरचं पेज ॲक्सेस करायला जातो, लॉग इन फॉर्म आणला. पण जर मी पब्लिकचं पेज ॲक्सेस करायला गेलो तर पब्लिकच्या पेजला त्याने ॲक्च्युली इथे लॉग इन फॉर्म आणू नये. इथे @कन्फिगरेशन हे ॲनोटेशन द्यायला मी विसरलो. आता होणार 100% काम. कन्फिगरेशन ॲनोटेशन काय करतं तर ज्या क्लासला आपण कन्फिगरेशन ॲनोटेशन देतो ते क्लास तो आधी लोड करून ठेवतो. म्हणजे जे कन्फिगरेशन आहे ते सगळं आधी करून ठेवतो. म्हणजे या क्लासला लोड करण्यामध्ये तो प्रायोरिटी देतो. म्हणजे हा क्लास आधी लोड करणार. जर इतर तुम्ही कंट्रोलर वगैरे बनवले असतील, हे इतर जे काही क्लास बनवलेले असतील, तर या क्लासेसना लोड करण्यापूर्वी ज्यांना तुम्ही ॲनोटेशन कन्फिगरेशन दिलेलं आहे, बिन दिलेलं आहे, या गोष्टी तो आधी लोड करून ठेवणार. मग आता बघा, मी जर इथे पब्लिक पेज 1 ॲक्सेस करायला गेलो तर डायरेक्टली ॲक्सेस होतं आहे. पेज 2 पब्लिकचं सुद्धा ॲक्सेस होतं आहे. पण तेच जर मी ॲडमिनचं पेज वगैरे ॲक्सेस करायला गेलो तर मात्र इथे लॉग इन फॉर्म येतो. एम्प्लॉईचं जर एखादं पेज ॲक्सेस करायला गेलो तरी इथे लॉग इन फॉर्म येतो. मार्केटरचं जर एखादं पेज ॲक्सेस करायला गेलो तरी लॉग इन फॉर्म येतो. पण जर मी पब्लिकचं पेज ॲक्सेस करायला गेलो तर मात्र इथे लॉग इन फॉर्म दिसत नाही. का दिसत नाही? कारण इथे आपण public/* लिहिलेलं आहे. म्हणजे काय, पब्लिकच्या पुढे पेज 1 असू दे, पेज 2 असू दे, नाही तर काही ते असू दे, परमिट ऑल, सगळ्यांना परमिशन दे. म्हणजे लॉग इन करायची गरज नाही. परंतु ॲडमिन, एम्प्लॉई आणि मार्केटर जर हा रोल असेल ॲडमिन रोल तरच ही पेजेस ॲक्सेस होणार. हा रोल असेल तर ही पेजेस ॲक्सेस होणार. हा रोल असेल तर ही पेजेस ॲक्सेस होणार. ही पेजेस म्हणजे काय, या एंड पॉईंटने सुरू होणारी. मग आता आपण काय करूया, ॲडमिनचं लॉग इन करून बघूया. मग ॲडमिन रोल असणारा युजर कुठला आहे, हा आहे, ज्याचा रोल ॲडमिन आहे. मग त्याचा युजर नेम पासवर्ड काय आहे, ॲडमिन आणि 1 2 3. मग मी इथे आता ॲडमिनचं पेज ॲक्सेस करायला जातो आणि इथे पासवर्ड टाकतो ॲडमिन 1 2 3. आता ॲक्सेस झालं बघा ॲडमिनचं पेज. ॲडमिनचं पहिलं पेज ॲक्सेस होतं आहे, ॲडमिनचं दुसरं पेज ॲक्सेस होतं आहे. दोन्ही पेजेस ॲडमिनची ॲक्सेस होत आहेत. पण जर मी आता इथे एम्प्लॉईचं पेज ॲक्सेस करायला गेलो तर एरर आला, बरोबर ना. ॲडमिन फक्त आता स्वतःचीच पेजेस ॲक्सेस करू शकतो आहे. मग आता हे लॉग आऊट करतो. लॉग आऊट केलं. आता मी एम्प्लॉईचं लॉग इन करतो. एम्प्लॉईचं पेज ॲक्सेस करायला जातो, emp/page 1 नाही ॲक्सेस होत आहे. आता मी एम्प्लॉईच्या नावाने लॉग इन करतो. एम्प्लॉईसाठी मी काय दिलेलं आहे इथे, युजर नेम पासवर्ड emp1 2 3. आता एम्प्लॉईची पेजेस ॲक्सेस होत आहेत बघा. आता एम्प्लॉईचं दुसरं पेज ॲक्सेस करायला जातो, तिथे सुद्धा ॲक्सेस होतं आहे. आता जर मी इथे ॲडमिनचं पेज ॲक्सेस करायला गेलो तर होणार नाही. त्याच्यानंतर आता तिसरं काय, हा मार्केटर. इथे पेज 1 ॲक्सेस होत नाही. आता समजा मी हे लॉग आऊट केलं आणि त्याच्यानंतर मार्केटर म्हणून लॉग इन केलं, मार्केटर 1 2 3. आणि आता जर मी इथे ॲक्सेस करायला गेलो, मार्केटर पेज 1, मार्केटर पेज 2, तर हे ॲक्सेस होणार. परंतु जर मी आता EMPचं एम्प्लॉईचं पेज ॲक्सेस करायला गेलो तर होणार नाही. ॲडमिनचं पेज ॲक्सेस करायला गेलो तर होणार नाही. कळलं? असंच समजा मला याच्यात कस्टमर ॲड करायचं असेल तर काय करणार, इकडे पहिलं मी जाऊन काय करणार, HTML फाईलमध्ये जाऊन मी कस्टमर 1 आणि कस्टमर 2 अशी 2 पेजेस बनवली. कळलं? आणि असाच एक कोड करणार तिकडे कस्टमर 1 आणि कस्टमर 2 साठी. कस्टमर पेज 1 आणि इथे काय सेम हा कोड घेतो, फक्त 1च्या ठिकाणी 2 करतो. झालं, पेजेस ॲड केली. आता कंट्रोलरमध्ये सुद्धा मला 2 मेथड ॲड कराव्या लागतील त्या कस्टमरसाठी.
ह्या ज्या मेथड्स आहेत त्या कॉपी पेस्ट करतो आणि इथे कंट्रोल आर दाबून रिप्लेस करतो. ज्या ठिकाणी मार्केटर शब्द आहे त्या ठिकाणी काय कर, कस्टमर शब्द कर. कस्टमरसाठी मी आता इथे 2 मेथड्स बनवल्या, कस्टमर स्लॅश पेज 1, कस्टमर स्लॅश पेज 2. आता माय सिक्युरिटी कन्फिगमध्ये मला ॲडमिन, एम्प्लॉई आहे, मार्केटर आहे, तसं आता मला काय करावं लागेल, एक कस्टमर ॲड करावा लागेल, कस्टमर टाईपचा युजर. युजर नेम पासवर्ड सेट केलं आणि ह्याचा रोल काय, कस्टमर. मग हा सुद्धा ॲड करून टाकतो लिस्टमध्ये. झालं. आणि याचा रोल काय असणार, कस्टमर. मग इथे सुद्धा मला कस्टमर कुठली पेजेस ॲक्सेस करू शकला पाहिजे ते दिलं पाहिजे. जी पेजेस कस्टमर या एंड पॉईंटने सुरू होत आहेत ती पेजेस कोण ॲक्सेस करू शकला पाहिजे, ज्याच्याकडे कस्टमर हा रोल आहे, म्हणजे हा युजर हा ॲक्सेस करू शकला पाहिजे. मग आता मी हे पेज पुन्हा इथून रन करतो. आणि आता पब्लिकची पेजेस ॲक्सेस होत आहेत आणि आता मी कस्टमरचं पेज ॲक्सेस करायचा प्रयत्न करतो, होत नाही. लॉगिन मागतो. मग कस्टमरसाठी आपण युजर नेम पासवर्ड काय टाकला आत्ता, कस्टमर आणि 1 2 3, कस्टमर 1 2 3. बघा कस्टमरचं पेज ॲक्सेस होतं आहे, पेज 1 आणि पेज 2 ॲक्सेस होतं आहे. कळलं. आता मला समजा याच्यातला एखादा युजर टाईप नको असेल, फॉर एक्झाम्पल कुठला याच्यातला समजा EMP आहे, EMP मला नको आहे, तर काय करणार, सिक्वेन्शियली दाखवतो. इथून ही एम्प्लॉईची ही जी 2 पेजेस आहेत ती काढून टाकणार. त्याच्यानंतर आपण काय बनवलेला, कंट्रोलर बनवलेला. कंट्रोलरमधून ज्या एम्प्लॉईच्या 2 मेथड्स होत्या त्या काढून टाकणार. झालं. त्याच्यानंतर आता सिक्युरिटी फाईलमध्ये येणार. सिक्युरिटी फाईलमध्ये काय, इथे EMP हा जो युजर होता तो काढून टाकणार. मग इथे ही लाईनसुद्धा जाणार. आणि त्यानंतर इथे एम्प्लॉई कुठली पेजेस ॲक्सेस करू शकला पाहिजे, /EMP/** म्हणजे EMP एंड पॉईंटने सुरू होणारी पेजेस, ती आता आपण डिलीट केली ना पेजेस, म्हणून हा सुद्धा काढून टाकला जाणार. म्हणजे आपण काय केला, एक नवीन कस्टमर नावाचा एक युजर आपण तिथे ॲड केला आणि एम्प्लॉई नावाचा युजर इथून काढून टाकला. आता जर मी इथे एम्प्लॉईचे पेज 1 पेज 2 ॲक्सेस करायला गेलो, तिथे EMP टाकला, 1 2 3 टाकला, साइन इन मारायला गेलो तर बॅड क्रेडेन्शियल्स आलं. कळलं. पण तेच जर मी आता इथे कुठलं दुसरं ॲडमिनचं पेज ॲक्सेस करायला गेलो समजा आणि इथे ॲडमिनने लॉग इन करायला गेलो तर मात्र होणार. तर हे जे काय आपण कन्फिगरेशन केलेलं आहे हे बेसिक आहे. आता पुढे उद्या आपण काय बघणार आहोत, ते हे जे युजर्स आपण बनवले, ॲडमिन 1 2 3, मार्केटर 1 2 3, कस्टमर 1 2 3, हे हार्ड कोडेड आहेत, आपण दिलेले पासवर्ड आहेत. हे आपण दिलेले पासवर्ड आहेत, आपण दिलेले युजर नेम पासवर्ड आहेत. याच्याऐवजी तो जो कोणी मार्केटर आहे किंवा कस्टमर आहे ते स्वतःचा फॉर्म भरून रजिस्टर करू शकले पाहिजे. डेटाबेसमध्ये एंट्री होणार आणि ते जे काय आपलं युजर नेम पासवर्ड सेट करणार त्या युजर नेम पासवर्डनुसार लॉग इन होणार. असे नंबर ऑफ युजर्स लॉग इन करणार, पण ते या 3 टाईपचे असणार, ॲडमिन असणार, मार्केटर असणार आणि कस्टमर, या 3 टाईपचे असणार. कळलं. आता इथे जो काही पासवर्ड एन्कोडर आपण वापरला याचा काय आपल्याला उपयोगच झाला नाही, बरोबर ना. हा पण काय करू शकतो, जर आपण एन्कोड करत असू पासवर्ड, सध्या आपण नो ओप पासवर्ड एन्कोडर वापरतोय, म्हणजे काय पासवर्ड एन्कोड केला जाणार नाही. जर आपण बिक्रिप्ट पासवर्ड एन्कोडर वापरला इथून, तर इथे जो काय पासवर्ड असतो तो आपण कशामध्ये टाकणार, गेट पासवर्ड एन्कोडर नावाची मेथड, म्हणजे ही कॉल केली आपण, डॉट याची एन्कोड नावाची मेथड, याच्यामध्ये तो पासवर्ड टाकणार. कळलं ना. म्हणजे काय, इथे जी काही स्ट्रिंग असणार ती एन्कोड होणार असं. मग सध्या मी काय ते एन्कोडेड वापरत नाही आहे, ते आपण पुढे वापरणार आहोत.
म्हणजे टेक्स्ट बॉक्समध्ये जो काय तो पासवर्ड टाकतो त्या पासवर्ड फील्डमध्ये तो एन्कोड होऊन डेटाबेसमध्ये सेव्ह व्हायला पाहिजे आणि डेटाबेसमधून जो काही एन्कोडेड पासवर्ड आहे तो इकडे येऊन डिकोड झाला पाहिजे जेव्हा लॉग इन करणार त्यावेळेला. ते सगळं स्प्रिंग स्वतःहून ॲटोमॅटिक हँडल करतो. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे जे आपण युजर बनवले ते हार्ड कोडेड होते. म्हणजे एक ॲडमिन बनवला, एक मार्केटर बनवला आणि एक कस्टमर बनवला. एक एम्प्लॉई बनवलेला तो मी काढून टाकला डेमो पर्पजसाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी आपण कसे युजर ॲड करू शकतो आणि डिलीट करू शकतो. मग आता असे मल्टिपल कस्टमर्स असू शकतात ना, कितीही लाखो कस्टमर्स असू शकतात. जसं ॲमेझॉनवरती जाता आणि तुम्ही तुमचं अकाउंट बनवता, रजिस्ट्रेशन करता, म्हणजे एक नवीन कस्टमर बनवता, म्हणजे ते डेटाबेसमध्ये रेकॉर्ड जातं आणि त्यानुसार त्या प्रत्येक युजरचा स्वतःचा युजरनेम आणि पासवर्ड असतो. मग ॲमेझॉनमधले जे डिलिव्हरी बॉय असतात किंवा मार्केटर एखादा असेल तर त्या प्रत्येकासाठी एक युजरनेम पासवर्ड असतो. जो मालक आहे ॲमेझॉनचा, ॲडमिन आहे, त्याच्यासाठी सुद्धा युजरनेम पासवर्ड आहे. कळलं ना? म्हणजे या तीनही कॅटेगरीमध्ये मल्टिपल युजर्स असणार. मग ते मल्टिपल युजर्स स्वतःहून स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करू शकतात हे आपण बघणार आहोत. मग ॲडमिन म्हणून कोण स्वतःचं स्वतः रजिस्टर करू शकत नाही. हे जे कस्टमर आहेत ते स्वतःचं स्वतः रजिस्ट्रेशन करू शकतात. हे कसं करू शकतात हे मी तुम्हाला करून दाखवणार. मग ॲडमिन जो आहे तो काय करणार, तो मार्केटरला ॲड करू शकतो किंवा एखाद्या कस्टमरला ॲड करू शकतो. ॲडमिनला कोण ॲड करू शकतो, तो कोण नाही. ॲडमिन बाय डिफॉल्ट असणार, सिस्टीमने त्याला लॉग इन डिटेल्स दिलेले असणार जे नंतर चेंज केले जाऊ शकतात. मग ॲडमिन एक असू शकतो का, ॲडमिन मल्टिपल असू शकतात. मग बाकीचे ॲडमिन आहेत ते कोण ॲड करणार, हा जो मेन पहिला जो ॲडमिन असणार तो इतर युजर्स ॲड करणार आणि त्यांना तो ॲडमिन बनवणार. मग आज आपण हे स्प्रिंग सिक्युरिटीचं बेसिक बघितलेलं आहे. मग उद्या आपण डायनामिक युजर्स बघणार आहोत. हे जे 3 युजर्स बनवलेले ते हार्ड कोडेड होते, स्टॅटिक होते. उद्या आपण डायनामिक बघणार आहोत ज्याच्यामध्ये जे युजर्स आहेत ते रजिस्ट्रेशन फॉर्मद्वारे स्वतःचं रजिस्ट्रेशन करणार आणि तिथे जो काही युजर नेम पासवर्ड स्पेसिफाय करणार त्या युजर नेम पासवर्डद्वारे इथे ते लॉग इन करणार. कुठे लॉग इन करणार, हे जे लॉग इन पेज तुम्हाला दिसतं त्या पेजवरती. आणि हे जे काही डिफॉल्ट लॉग इन पेज आहे याच्याऐवजी आपल्याला स्वतःचे एक आकर्षक लॉग इन पेज बनवायचं कसं ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार. म्हणजे बूटस्ट्रॅपमधून आपण बनवणार पण ते इकडे कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला पुढे दाखवणार उद्या परवा. ठीक आहे. मग आजचा जो कोड आहे, आज जे काही तुम्हाला दाखवले त्याच्यात जरा थोडं काय तुम्हाला इथे एक्स्ट्रा दिसेल. हा वाला पार्ट बरोबर ना. हे काय आहे इथे, हे ॲरो फंक्शन काय आहे जे कोअर जावामध्ये तुम्हाला मी दाखवलं नव्हतं कारण ते जास्त वापरलं जात नाही सहसा. मग जे आता स्प्रिंगचं जे नवीन व्हर्जन आलं, JDKचं जे नवीन व्हर्जन आलं आहे त्यामध्ये आलेला हा पार्ट आहे. याला ॲरो फंक्शन्स म्हणतात. ॲरो फंक्शन्सवरती आपण नंतर सेपरेट व्हिडिओ बनवू, नाही तर ही व्हिडिओ खूप लेंदी होत जाणार आता एक्सप्लेन करत बसलो तर. ठीक आहे. मग आताची जी व्हिडिओ आहे ती मी यूट्यूबवरती टाकणार आहे, ही परत बघा आणि याच्यामध्ये जर काही डाऊट असेल ते विचारा. हे करून बघा. हे करून बघितल्याशिवाय काही समजणार नाही. तसं स्वतः करून बघणार तेव्हा चांगला कन्सेप्ट क्लिअर होणार. काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मीटिंग लीव करू शकता.